तर आता या सगळ्या मुद्द्यावर संजय राऊत सुद्धा प्रतिक्रिया देत आहेत। भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। आम्ही हिंदुत्वाचे मूळ शिलेदार आहोत असं राऊत म्हणतात। वक्फ विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही असा राऊतांचा दावा आहे। पाहूया आपण। या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं, त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे। हा त्यांच्या लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय, त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी आहे। हे मला स्पष्ट दिसते, आम्हाला स्पष्ट दिसते। देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये। भारतीय जनता पक्षाला, मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव, भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशामध्ये। आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही। वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही। माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।